तर रामराम मित्रांनो, आपल्या अष्टविनायक सिरीज मध्ये स्वागत आहे। आजचा आपला असणार आहे 5वा दिवस आणि आजचा आपला 5वा गणपती असणार आहे थेऊरचा चिंतामणी। तर असं म्हटलं जाते श्री चिंतामणी गणपतीची पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जाते की कपिल मुनींकडे सर्व इच्छा पूर्ण करणारे चिंतामणी नावाचे दिव्य रत्न, त्या रत्नावर गुणासूर नावाच्या राक्षसाची नजर पडताच त्याने ते रत्न मुनींकडून बळजबरीने हिरावून घेतले। त्यावर कपिल मुनींनी गणेशाची आराधना करणं सुरू केली। गणपतीने गुणासूर नावाच्या राक्षसाचा वध करून ते रत्न मुनींना परत मिळवून दिले, परंतु त्यांनी ते रत्न स्वतःजवळ न ठेवता गणपतीच्या गळ्यात अर्पण करून दिले व त्या रत्नामुळे त्यांची चिंता दूर झाली। तेव्हापासून गणेशाला चिंतामणी म्हणून ओळखले जाते। व दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार भगवान ब्रह्मदेवाने आपले चंचल मन स्थिर करण्यासाठी या थेऊरच्या भूमीवर गणेशाची तपश्चर्या केली होती। सध्याच्या काळात हे मंदिर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात मुळा आणि मुठा नदीच्या संगमाजवळ वसलेले आहे। या मूर्तीचे वैशिष्ट्य असे आहे की हे मूर्ती स्वयंभू असून तिची सोंड डाव्या बाजूला आहे व मूर्तीच्या डोळ्यात हिरे व लाल मणी जळलेले आहेत।